कीर्तिकर विजयी घोषित करण्यात आलेले आहेत, मात्र वायकरांकडून आता फेर मतमोजणीची मागणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी फेर मतमोजणी घेण्यात यावी अशी मागणी आता वायकरांनी केलेली आहे। त्यामुळे ही मागणी मान्य होते का आणि फेर मतमोजणी केली जाते का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अर्थात या दरम्यान एक महत्त्वाची अपडेट येते, ती म्हणजे उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये फेर मतमोजणी सुरू झालेली आहे। फेर मतमोजणी सुरू झालेली आहे। वायकरांनी याबद्दलची मागणी केलेली होती आणि त्यानंतर आता फेर मतमोजणी सुरू झाली। आपल्याला कल्पना आहे की अमोल कीर्तिकर यांनी या ठिकाणी फार कमी फरकाने हा विजय संपादित केला होता। 700 मतांनी त्यांनी हा विजय संपादित केला होता आणि त्यानंतर हा नवा ट्विस्ट या निवडणुकीमध्ये आलेला आहे। विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। विक्रांत यांच्याकडे जाऊयात। विक्रांत, उत्तर पश्चिम मधली निवडणूक आणि त्यामध्ये आलेला हा नवा ट्विस्ट। खरं आहे, तुम्ही जसं म्हणालात गुरुप्रसाद, अगदी कमी फरकाने खरं तर काही वेळापूर्वी निकाल जो आहे तो आपल्या हाती आला होता। निकाल असा होता की 681 मतांनी अमोल कीर्तिकर विजयी झाले, अशा प्रकारचा निकाल हाती आला होता। मात्र त्यानंतर ही जी मागणी समोर आली होती रवींद्र वायकर यांच्याकडून की फेर मतमोजणी केली जावी, ती मागणी मान्य झालेली आहे। आता फेर मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये पोस्टल वोट किंवा बॅलेट वोट जे कोणते असतील त्या मतांची फेर मतमोजणी केली जाणार आहे। या व्यतिरिक्त आज जी मतमोजणी पार पडली त्यातला जो शेवटचा टप्पा होता, त्या शेवटच्या टप्प्यातील मतांची सुद्धा पुन्हा एकदा मतमोजणी केली जाणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा कोणते आकडे समोर येतात ते आकडे आधीच्या बरोबर। त्यामुळे निकालाची अद्यापही प्रतीक्षा आहे। धन्यवाद विक्रांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।